भोंदूबाबा अर्थात कॅप्टन अशोक खरात यांनी स्वतःला देव असल्याचं सांगितलं, तंत्रमंत्र केले, त्यांनी लोकांना भीती घातली, भविष्य सांगण्याच्या नावाखाली जमेल तसं लुटलं, अनेक आघोरी प्रकरण करून पाहिले आणि त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येकाचे शारीरिक, मानसिक आणि आर्थिक शोषण केले. त्याचे कारनामे बाहेर येतात शेकडो महिलांच्या अत्याचाराची कहाणी, कोट्यावधी रुपयांची लूट झाल्याची माहिती सगळ्यांसमोर आली. नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात या नावाने आधीच महाराष्ट्र हादरलेला आहे. पण आता एसआयटीच्या तपासात जे समोर येतंय ते ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. कारण या जाळ्यात अडकलेत फक्त सामान्य माणसं नाहीत, यात आहेत बडे राजकीय नेते, प्रसिद्ध सेलिब्रिटी आणि नाशिकसह अहिल्यानगर पुण्यापर्यंतचे शेकडो बळी. एसआयटीच्या तपासात अजून काय माहिती समोर आली आहे ते सविस्तर पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. एसआयटी म्हणजे स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीमने अशोक खरात विरोधात माहिती गोळा करण्यासाठी 2 हेल्पलाईन क्रमांक जाहीर केले आहेत आणि या क्रमांकावर अवघ्या काही दिवसात 100हून अधिक फोन कॉल्स आले आहेत. नाशिक, पुणे आणि अहिल्यानगर या तिन्ही भागातून मोठ्या संख्येने नागरिकांनी, विशेषतः महिलांनी संपर्क केला आहे. या तक्रारीमध्ये 2 प्रकारचे आरोप स्पष्टपणे दिसत आहेत. एक आर्थिक फसवणूक आणि 2 शारीरिक शोषण. अघोरी पूजा आणि तंत्रमंत्राच्या आवाराखाली खरातने अनेक महिलांवर अत्याचार केल्याचं या तक्रारीमधून समोर येतंय. पोलीस आता या प्रत्येक तक्रारीच्या आधारे ठोस पुरावे गोळा करत आहेत. आता बोलूया पैशाच्या महाखेळाबद्दल. तक्रारदारांनी दिलेल्या माहितीनुसार खरातने एका अत्यंत साधी पण चालाक योजना राबवली होती, म्हणजे मौल्यवान रत्न विकण्याची. बाजारात ज्या दगडाची किंमत जेमतेम 50 रुपये असते, ते खडे तो चमत्कारी आणि शक्तिशाली असल्याचं सांगून तब्बल 1 लाख ते 2 लाख रुपयांना विकत असे. हे खडे घेतले की संकट दूर होतात, घरात सुख समृद्धी येते, आजारपण बरं होतं, अशा थापा मारून त्याने शेकडो भावंड्या लोकांना लाखो रुपयांचा गंडा घातला. एक 50 रुपयाचा खडा आणि त्यावर 2 लाखाची किंमत. हे ऐकूनच अंगावर काटा येतो, पण हे खरंच घडलं आहे. आता येतो सर्वात मोठा आणि धक्कादायक भाग. खराच्या जाळ्यात अडकलेलं फक्त सामान्य नागरिक नाहीत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक, आसपासच्या जिल्ह्यातील अनेक बडे राजकीय नेते आणि सेलिब्रिटींनी खरातकडे येऊन असे मनी घेतले आहेत. राजकीय प्रगती व्हावी, निवडणुकीत यश मिळावं, शत्रूंपासून रक्षण व्हावं, या उद्देशाने हे नेते खरातकडे येत असत. आणि खरातने भविष्य सांगण्याच्या बदल्यात त्यांनी VIP ग्राहकांकडून कोट्यावधी रुपये उकळले. सेलिब्रिटींना विधीच्या नावाखाली लुटल्याचे बोलले जात आहे. अर्थात नेमकी नावे अद्याप उघड झालेली नाहीत, पण एसआयटी तपासात ही माहिती समोर येण्याची शक्यता आहे. विचार करा, ज्यांनी जनतेला न्याय देण्याची शपथ घेतली त्यांनीच एका भोंदूबाबाच्या पायाशी जाऊन राजकीय यश मागितलं. हे प्रकरण फक्त गुन्हेगारीचं नाही, हे समाजाला अजून पोखरणाऱ्या अंधश्रद्धेचं प्रतिबिंब आहे. आता एक असा खुलासा जो या संपूर्ण प्रकाराला नवीन वळण देतो. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार साधारण 1.5 वर्षापूर्वी अशोक खरातला अर्धांग वायूचा म्हणजे पॅरालिसिसचा झटका आला होता. नाशिकच्या एका खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात आला. त्याच्या डॉक्टर भक्तांनीच वेळीच उपचार करून त्याचा जीव वाचवला. हा झटका का आला तर तपासात असा संशय व्यक्त होतोय की खरात उत्तेजक म्हणजे शक्तिवर्धन औषधांचे अतिसेवन करत होता. आजही त्याच्या एका हाताची हालचाल मर्यादित आहे आणि चेहऱ्यावर, विशेषतः भुवईत काही बदल दिसून येतात. ज्या माणसाने स्वतःला सिद्ध पुरुष म्हणलं त्याचाच देह मात्र त्याच्या कर्माने त्याला उत्तर देत होता. आता एसआयटी तपासात ही वैद्यकीय माहिती महत्त्वाचा भाग बनण्याची शक्यता आहे, कारण या उत्तेजक औषधांचा संबंध त्याने केलेल्या शोषणाशी जोडलेला जाऊ शकतो. अशोक खरात प्रकरण आता फक्त एका व्यक्तीच्या गुन्ह्यापर्यंत मर्यादित राहिलेलं नाही. हे एक आता आरसा आहे आपल्या समाजातल्या भोळ्या श्रद्धांचा, भीतीचा आणि त्या भीतीचा गैरफायदा घेणाऱ्या प्रवृत्तींचा. 100हून अधिक तक्रारी, कोट्यावधींची फसवणूक, नेते, सेलिब्रिटींचाही समावेश. हे सगळं एकट्या माणसानं केलं कारण त्याने माणसाच्या विश्वासाशी खेळ केला. जे कोणी या बाबाच्या जाळ्यात अडकलेले आहेत त्यांनी एसआयटीच्या हेल्पलाईनवर निर्भयपणे संपर्क करावा. न्याय मिळणे हा तुमचा अधिकार आहे आणि एसआयटी तो मिळवून देण्यासाठी काम करते. हे वृत्त तुम्हाला महत्त्वाचं वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. आणि पाहत राहा फक्त कसं काय.